जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम बोडके पाटील। जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जो कार्यक्रम करणार आहोत असा आहे की सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही सगळे दर्शन घेऊ। नुसतं दर्शन घेणार नाही, तिथे काही आमचे धार्मिक विधी होतील। तिथून आम्ही गंगा म्हणजे गोदावरीच्या काठावर येऊन, जशी आम्ही शरयूला अनेक वर्ष भव्य आरती करतो प्रभू श्रीरामाची, तशा प्रकारची आरती गोदावरीच्या काठी केली जाईल आणि त्या आरतीसाठी हजारो लोक येतील। दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रेसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता अनंत कान्हेरे मैदानावरती शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल। प्रचंड विराट सभा अनंत कान्हेरे मैदानावरती होईल आणि उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला संबोधित करतील। साधारण असा कार्यक्रम आहे। पण 22 आणि 23 या 2 दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरात होणार असून या आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमधील तपोवन मैदानावर हा उद्घाटन समारंभ होणार असल्याने तपोवन मैदानाची ते पाहणी करणार आहेत। ओझर येथील विमानतळावर एकनाथ शिंदे यांचं दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे। यानंतर ते तपोवन मैदानाची पाहणी करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागल्याचं दिसून येत आहे। संपूर्ण भारतातील सुमारे 7,000 युवक या महोत्सवात सहभागी होणार असून युवा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर असल्याने मुख्यमंत्री स्वतः या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज येत आहेत। सुमारे 2 तासांच्या दौऱ्यात या संपूर्ण तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। एकीकडे नाशिक पोलीस आयुक्त वेगवेगळ्या पोलीस ठाण्याची पथके रात्री गुन्हेगार आरोपी शोधत असताना चोरट्यांनी आता चांगलीच डेअरिंग केली आहे असं म्हणायची वेळ नाशिकच्या गंगापूर पोलिसांवर आली आहे। नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरातील गंगापूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर मध्यरात्री चोरट्याने एज फिटनेस येथील दरवाजा तोडून लॅपटॉप, कॅश, डीजे उपर त्याचबरोबर असा एकूण सुमारे 2 लाखांचं साहित्य चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे। गंगापूर पोलीस चौकीच्या अवघ्या 50 मीटरवर असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी शनिवारच्या रात्रीच्या सुमारास अवघ्या 11 वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस या ठिकाणी शिवाजीनगर परिसरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एजे फिटनेस या ठिकाणी पोलिसांचा धाक न बाळगता दरवाजाचं कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला। यामध्ये 2 लाखांच्या सामानासह रोकड देखील त्यांनी चोरली आहे। या घटनेत 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत असल्याचे देखील यामध्ये निदर्शनास आलंय। मात्र दरवाजाचं कुलूप तोडून तिघांनी प्रवेश करून या ठिकाणच्या फिटनेस या ठिकाणच्या केबिनमध्ये ड्रॉवर तोडून लाखांची रोकडसह काही सामान चोरट्यांच्या हाती लागलंय। मात्र त्यानंतर चोरटे एका रिक्षात पसार झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। नेहमीप्रमाणे सकाळी एजे फिटनेसचे मालक किशोर जाधव यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे। नमस्कार। शनिवारी रात्री
10च्या दरम्यान आम्ही जिम बंद करून गेलो. त्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही CCTV चेक केले त्यावेळेस लक्षात आलं की जिममधलं सामान अस्तव्यस्त आहे. त्यावेळेस आम्ही फुटेजच्या माध्यमातून शनिवारी रात्री 11 वाजता अज्ञात 2 व्यक्ती जिमचा बॅक साईडचा डोअर तोडून आतमध्ये आले. त्यानंतर त्यांनी जिममधील लॅपटॉप, कॅश, मोबाईल, DJ ऑफर आणि बऱ्याचशा बारीक सारीक वस्तू असं साधारण 1.5 ते 2 लाखाच्या आसपासचे मुद्देमाल घेऊन गायब झालेले. आणि ह्या बिल्डिंगमध्ये सातत्याने ही चोरी होण्याची 3री घटना आहे. याआधी पण एक 2 व्हीलर चोरीला गेली होती. पण हे जे चोर आहे आणि जी माझ्याकडे काही फुटेज अवेलेबल आहे त्या फुटेजच्या माध्यमातून तीच रिक्षा आणि तेच लोक सातत्याने या बिल्डिंगमध्ये चोरी करताय आणि या एरियामध्ये वातावरण दूषित करताय. या फिटनेसच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. मात्र या संपूर्ण घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मकर संक्रांतीच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत मानवी व वन्यजीवास धोका पोहोचू नये या उद्देशानं नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग होऊ नये या कारणासाठी खबरदारी घेण्याचे आदेश नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले. त्याच आदेशाचे पालन करत सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार सातपूर ITI पटंगणात 2 इसम चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा विकत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना गुप्तहेरांच्या माध्यमातून मिळाली होती. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गुंजाळ व त्यांच्या टीमने योग्य रीतीने सापळा रचत 6 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास ITI सिग्नल परिसरात जाऊन 2 जणांना त्यांचं नाव गाव विचारता त्यांची नावे ओम साहेबराव भांबरे वय वर्ष 20 राहणार सिद्धिविनायक सोसायटी युनियन बँकेच्या पाठीमागे कामटवाडा सिडको या ठिकाणी, ओम कैलास पवार वय वर्ष 18 शिवशक्ती चौक सिडको नाशिक यांच्याकडे नायलॉन मांजेचे बेकायदेशीर 20 गट्टू आढळून आले. त्या ठिकाणी त्यांच्या जवळ असलेली मोटरसायकल क्रमांक MH15 FV 0362 व नायलॉन मांजेचे एकूण 20 गट्टू असा 50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस हवालदार दीपक खरपटे, सागर गुंजाळ, भूषण शिजवळ, योगेश गायकवाड यांनी ही कारवाई यशस्वी रीतीने पार पाडली आहे. मकर संक्रांतीच्या तोंडावर या कारवाईनं सागर गुंजाळ व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईत ओम भांबरे व ओम कैलास पवार यांच्याकडून 50,000 रुपये किमतीचा माल मिळून आल्यानं त्यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई संदर्भात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. मांजा विक्री करतायत त्याप्रमाणे आम्ही 2 पंचांना बोलावून घेऊन आमची टीम सागर गुंजाळ, भूषण शेजवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता ते गाडीवरती एका गोणीमध्ये 20 गट्टू नायलॉनचे चेक केला असता असा मांजा मिळून आला. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे. सदर आरोपींचे नावे ओम साहेबराव भांबरे, सिद्धिविनायक सोसायटी कामटवाडी इथे राहतो तो, आणि ओम कैलास पवार वय 18 वर्ष आहे त्याचं, तो पण शिवशक्ती चौकातच राहतो. सर्व दोघे पण सिडकोचे आहे. परंतु जी मांजाची विक्री होती ती ITI मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं. एका गट्टूची किंमत साधारणतः 500 चढ्या भावात विकायचे काम चालू असताना आम्ही रेड केली. त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर सातपूरकरांना काय आव्हान करणार या संदर्भात? आम्ही सातपूरकरांना एकच आवाहन करतो, आम्ही जोपर्यंत मकर संक्रांत आहे तोपर्यंत सदरची कारवाई धडकपणे आम्ही चालू ठेवणार आहे. माझे कर्मचारी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई चालू ठेवणार आहे. असं कोणी जर आपल्याला मांजा विक्री करताना किंवा पतंग उडवताना जी नायलॉन मांजाची पतंग उडवत आहे किंवा नायलॉनचा मांजा विक्री करताय, आम्हाला बिनधास्तपणे आमच्या PI सरांच्या नंबरवरती किंवा आमच्या CP सरांच्या WhatsApp ग्रुपवरती माहिती टाकावी. आम्ही त्यांचं कारवाई करण्यात येईल. मुद्देमाल साधारण किती किमतीचा असेल? आता जी गाडी आम्ही जमा केलेली आहे त्याच्यावरती गट्टूची विक्री होत होती ती 45,000 रुपयाची आहे. मांजाची किंमत एका गट्टूची 500 रुपये असे 20 गट्टू आहे आणि गट्टूंची किंमत 10,000 आहे. असा एकूण 55,000चा माल आम्ही पकडलेला आहे. माझ्या DBच्या कर्मचाऱ्यांनी
सर्व मदतीने हे काम झालेले आहे. सातपूर गुन्हे शोध पथकातील सागर गुंजाळ ही यांचीही उल्लेखनीय कामगिरी आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. हजारो किमतींचा नायलॉन मांजा पोलिसांच्या माध्यमातून जप्त करण्यात आले. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत या संदर्भातील आणखी आरोपींच्या माध्यमातून देखील या संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी सातपूर पोलीस हे प्रयत्नशील आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मालेगाव तालुक्यातील 14 BLOंवर थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून मतदार यादी संबंधित दिलेल्या कामकाजात कुचराई केल्याचा ठपका या BLOंवर ठेवण्यात आला आहे. याबाबत त्यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, मात्र तरीही हलगर्जीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या निवडणूक आयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात BLOंना मतदान प्रक्रियेशी निगडित विविध कामे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील 14 BLO यांनी मतदार यादीशी संबंधित कामकाजात कुचराई केल्यामुळे त्यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये महापालिका कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असल्याचं देवरे यांनी सांगितलं. 115 मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी आदरणीय सीमा आयरे मॅडम, उपजिल्हाधिकारी आणि मी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून गेल्या 6 महिन्यापासून काम बघत आहोत. तर या ठिकाणी 331 BLO यांची नेमणूक आम्ही केलेली आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये बरंचसं मतदार यादीचं काम चाललं, त्याचबरोबर हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचं सुद्धा काम सुरू होतं. 331 पैकी जे BLO होते, जवळपास 14 जे आम्ही निवडले, तर त्यांचं काम अतिशय पुअर होतं. म्हणजे मिटिंगला न येणे, त्याचबरोबर आम्ही ज्या काही नोटिसा त्यांना देत होतो तर त्या नोटिसांना सुद्धा उत्तर न देणे, त्याचबरोबर हाऊस टू हाऊस सर्वेक्षणामध्ये सुद्धा त्यांनी शून्य काम केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या यंत्रणेमार्फत ते कामं करून घेणं भाग पडलं आणि त्यामुळे आदरणीय मतदार नोंदणी अधिकारी सीमा आयरे मॅडम यांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी 14 BLO यांच्यावर छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. कोणाकोणाचा समावेश आहे त्याच्यात? याच्यामध्ये 14 जणांमध्ये काही प्राथमिक शिक्षक आहेत, काही अंगणवाडी सेविका आहेत आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शिक्षक सुद्धा आहेत. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. रविवार 7 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा मूकबधीर असोसिएशन तर्फे येवल्यात 5व्या जिल्हा मूकबधीर क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचे उद्घाटन गोशाळा मैदान या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब लोखंडे व कुणाल दराडे यांनी मूकबधीर मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तसेच भावी काळात मूकबधीर मुलांच्या पुढील कार्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.
मायबोली मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, सलील पाटील, सुखदेव आहेर, हेमंत पाटील, संतोष कोकाटे, नितीन कदम, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंग काळे, तालुका अध्यक्ष राहुल बोराडे इत्यादी उपस्थित होते. येवला तालुका क्रिकेट मुकबधीर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ह्या ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री खूप मोठा मतदारसंघ असूनही इतक्या छोट्या घटकाकडे देखील त्यांचं लक्ष असतं, त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. त्यांनी अतिशय भरीव मदत, आर्थिक मदत या असोसिएशनला केलेली आहे. त्यातून या मुलांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आहे आणि त्याच्यामुळे आज ह्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात. जिल्ह्याच्या स्पर्धा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी, कर्णबधीर विद्यार्थी राहुल बोराडे याच्या संघटन कौशल्यामुळे या ठिकाणी पार पडत आहेत. ही गोष्ट खरोखर फार मोठी आहे. या मुलांनी आपलं मन, मनगट आणि मेंदू जास्त भक्कम होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि खेळामधून या गोष्टी होत असतात. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या स्पर्धांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. देवळाली प्रवरा नगर परिषदेला देश व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. ही निश्चित सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून यामध्ये पत्रकार बांधवांचा मोलाचा वाटा असल्याचं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी केले. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रभारी मुख्याधिकारी अंबादास गरकळ व उपस्थित विभाग प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा डायरी पेन देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकारांच्या वतीने जागर जनस्थानचे राहुरी तालुका प्रतिनिधी राजेंद्र साळवे तसेच पत्रकार रफिक शेख, गणेश विगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवक यांनी केले. पुढे बोलताना मुख्याधिकारी अंबादास गरकळ म्हणाले, शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत. शहर विकासाच्या दृष्टीने काम करत असताना पत्रकार बांधवांचे सहकार्य आजपर्यंत देवळाली प्रवरा नगर परिषदेला मिळाले आहे. यापुढील काळात पत्रकारांनी सहकार्य करून प्रशासन व पत्रकार हा सुसंवाद कायम ठेवूया. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल संभाजी वाळके, आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ, लेखापाल कपिल भावसार, दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल, वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर, सुदाम कडू, विजय साठे, अजय कासार, सारंगधर टिक्कल, नंदू शिरसाट, सुनील कल्हापुरे, अशोक जाधव, अमोल पंडित, गोरख भांगरे, राजेंद्र कदम, प्रणव कदम, संतोष गाडेकर, नागेश भालेकर, उदय इंगळे, बाळासाहेब भोंडगे आदींनी परिश्रम घेतले. पत्रकार बांधवांच्या वतीने श्रीकांत जाधव यांनी आभार मानले. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी, अहमदनगर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 22 जानेवारी रोजी सायंकाळी श्री काळाराम मंदिर नाशिक या ठिकाणी दर्शनासाठी व महाआरती करण्यासाठी येणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजनपूर्व भाग म्हणून खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई व अनेक शिवसेना पदाधिकारी यांनी श्री काळाराम मंदिराच्या आवारात पाहणी केली व रामरायाचं दर्शन देखील घेतलंय. यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्रीमंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला. विश्वस्त धनंजय पुजारी, आर्किटेक्ट प्रणव पुजारी, देवेंद्र पुजारी आदी देखील यावेळी मान्यवर उपस्थित होते. त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी देखील यावेळी पाहणीसाठी पाहायला मिळाले. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला.
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. नाशिक शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरी गेलेला 3,66,70,697 रुपयांचा मुद्देमाल नाशिक पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केला. हा जप्त केलेला मुद्देमाल शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत जाधव यांच्या हस्ते मूळ फिर्यादींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या संदर्भात उपायुक्त प्रशांत बचाव यांनी देखील माध्यमांसमोर माहिती दिली आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान रेझिंग डे साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास 104 गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे. यामध्ये 34 गुन्ह्यातील सोनं, 34 गुन्ह्यातील मोटरसायकली, कार, मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले. त्याची एकूण रक्कम 3,66,00,000 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान देखील व्यक्त केले. यात 35,71,000 रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने, 15,95,000 रुपये किमतीचे मोटरसायकल, 58,05,000 रुपयांच्या कार आणि 3,67,000 रुपयांचे मोबाईल फोन आणि 2,53,00,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 व मध्यवर्ती शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयाच्या आदेशाने ज्यांचा मुद्देमाल चोरी गेलाय त्यांना तो परत करण्यात आलाय. या संदर्भात मोठ्या प्रमाणात नाशिक पोलिसांनी परिश्रम घेतले असून या कारवाईमुळे नाशिक पोलिसांचं कौतुक होत आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मकर संक्रांती सणाच्या निमित्तानं सगळीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा केला जातो. यातच नायलॉन मांजावर बंदी असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 2 जणांवर कारवाई केली आहे. 33,600 रुपयांचे 43 गट्टू जप्त करण्यात आले. विकास देवरे आणि अभिषेक भडांगे अशी संशयितांची नावे असून त्यांना गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. 6 जानेवारी पत्रकार दिन महाड पत्रकार संघानं तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय. तालुक्यातील कोझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. पत्रकार दिन महाड पत्रकार संघानं वाचन जनजागृती अभियान सुरू केलंय. डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर होत असताना पाहायला मिळतोय. यामुळे भावी पिढी देखील अवांतर वाचनापासून दूर झाली आहे. यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघानं घेतला. 6 जानेवारीपासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील कोझर या गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचनविषयक घोषणा देत रॅली काढली. यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सरपंच विजय कदम, मुख्याध्यापक नामदेव डिगे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, त्याचबरोबर गोपाळ कांबळे, सचिव रोहित पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी महेश शिंदे यांनी आपल्या भाषणात आज वाचनाचे रूप बदलले असून त्यामुळे सर्वजण डिजिटल माध्यमांचा उपयोग करतोय. या डिजिटल माध्यमांचा वापर करताना जे चांगले आहे ते स्वीकारा असे सांगत त्यांनी कृषी क्षेत्रात वावरताना निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला काहीतरी देत असतात. अनेक वनस्पती आपल्याला औषध म्हणून उपयोगात येतात असे राजेंद्र जैतपाल यांनी यावेळी सांगितलं. यावेळी चंद्रकांत कोकणे, मुख्याध्यापक नामदेव डिगे, विजय कदम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं. महाड पत्रकार संघाचे मिलिंद माने, रघुनाथ भागवत, निलेश लोखंडे, नितेश लोखंडे, उदय सावंत, योगेश भांबरे यांनी देखील विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र भेट देखील देण्यात आलं. विस्तृत भरपूर वाचन करणं, त्याची आणखी माहिती गोळा करणं आणि ती माहिती गोळा करून न खंड पडता वाचन करणं अवांतर वाचन आहे. मी अनेक वेळा तो उदाहरण देतो
की एखाद्या खडकावर, मी जास्त वेळ घेणार नाही, पहिलाच सांगितलंय, एखाद्या खडकावर एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो. का पडतो? तर त्याच्यामध्ये सातत्य असतो. आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं, निश्चित आमचा मेंदू तल्लख होणार आहे, आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते. जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं, वाचनाला पहिलं प्राधान्य दिले. अनेक ज्यांच्या आपण दाखले देतो असे अनेक महापुरुष झाले, त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं. जो आज आपण समाज पाहतोय, समाज विविध पारायण साजरे करताना आपण बघतोय, विविध ग्रंथांचा आधार घेऊन आज आपला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते. त्या ग्रंथांचं अनेक दिवस वाचन केलं जातं, त्याचा अर्थ सांगितलं जातं आणि वाचनाने महत्वाचं म्हणजे संस्कार घडतात. मात्र वाचन काय करावं हे आपण स्वतःने ठरवायचं आहे. जेव्हा चांगलं आम्ही वाचणार आहोत, चांगले विचार आमच्या मनामध्ये येणार आहेत, चांगल्या भावना तयार होणार आहेत, नवीन संकल्पना तयार होणार आहेत आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने वाचन संस्कृतीला, वाचन चळवळीला वेग येणार आहे. आमच्या पत्रकार संघाने आजच्या दिवसापासून, पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आजपासून ही चळवळ खऱ्या अर्थाने उभी केलेली आहे. आमच्या पत्रकार संघा आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुमचा अधिक वेळ मी घेणार नाही. वाचन संस्कृती जपावी म्हणून महाड पत्रकार संघाने हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, याची सुरुवात आपल्या शाळेमधून होते, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या. कधी कधी महाडला तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या, एक वेळ वडापाव आणला तरी चालेल, पण पेपर घेऊन या. कारण आम्ही ज्या शाळेमध्ये या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत, आमच्या आई त्यावेळेस आई वडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली आणून वाचायला, त्यातूनच आम्ही आतापर्यंत घडलेलो आहोत. आपण देखील वाचनाचा एक छंद जोपासला पाहिजे आणि तो आपण जोपासाल याची मला खात्री आहे. यापुढे जो तुम्हाला आमच्याच पत्रकार संघातील आमचे जे सदस्य आहेत ते तुम्हाला वाचन संस्कृती का असतं, वाचन चळवळ का राबवली पाहिजे, ही काळाची गरज का बनलेली आहे, या विषयावर मार्गदर्शन करतील. आपण शांतपणे हे लेक्चर्स ऐकायचे आहेत. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमच्या पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सोशल मीडिया आता जो जमाना आहे, आपण सोशल मीडियाचा जमाना म्हणतो, की त्याच्यामध्ये देखील वाचन आहे आणि त्याचा आणि वर्तमानपत्रांचा एक संबंध कशा पद्धतीने जोडला गेलेला आहे, तर ते आपल्याला या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील. साजरा करतोय आपण. वाचन संस्कृती जर बघितली, खूप काही वाचल्यावर खूप काही माहिती मिळते. आम्ही आता सध्या मोबाईलवर वाचतो जास्तीत जास्त, पण त्यामुळे वर्तमानपत्र खूप कमी होण्याचं प्रमाण झालंय. वाचन संस्कृती कमी होत चालली. म्हणून आम्ही संकल्प केला सगळ्यांनी, महाड पत्रकार संघाने, की चला आपण वाचन संस्कृती पुन्हा कशी करता येईल आपल्याला, त्यासाठी आपण ग्रामीण भागातील शाळांपासून सुरुवात करूया. आणि या पहिल्या शाळेचा नंबर आपल्या कोंजरच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाला मिळाला आहे. खरोखर अभिमान वाटतो. वाचल्यामुळे काय फायदा होतो? एका ह्याच्यात मला वाचण्यात आलं की कडू कारलं जर तुम्ही खाल्लं, सतत कारलं सांगतं, पोटातील कृमी सगळे मरतात. वेगळं असं काय औषध खाण्याची गरज नाही. पूर्वीच्या काळी बघा जंत व्हायचे भरपूर लोक, त्याला एकच औषध असायचं, कारलं. कारलं खाल्ल्यामुळे पोटातील कृमी मरतात. दही तुम्ही रोज खाल्लं, दही, तर दह्यामुळे काय होतं? दह्यामुळे ते एका डॉक्टर MD सांगतात की दही सतत खाल्ल्यामुळे 100 वर्ष तर माणूस मारायलाच नको. रोज दही खाणारा माणूस, ज्याच्यामध्ये प्रचंड जीवाणूंची शक्ती असते, भरपूर जीवाणू असतात जे आवश्यक अन्नघटक शरीराला पुरवतात. दुसरी गोष्ट, कडुलिंबाचा पाला तुम्ही जर नेहमी खाल्लात, कडुलिंब किंवा त्याच्या पाण्याने आंघोळ जरी केली तरी शरीरावरती सगळ्या प्रकारचे कृमी मरतात, पोटातील कृमी मरतात. दुसरी गोष्ट, महिलांसाठी टीप सांगितली आहे का वाचनामध्ये मी बघितली
की भजी करताना तुम्ही जर त्याच्यामध्ये कोकम टाकलं, कोकम, तर त्याच्यामुळे काय होतं, भजीला कमी तेल लागतं. ज्या लोकांना, तर मी खरोखर मला असं पहिलं वाचल्यानंतर म्हणून पहिला प्रयोग करून बघू मग सांगू सगळ्यांनी. तर तो प्रयोग केला आम्ही. कढईमध्ये तेल तापवलं चांगलं आणि मग त्यात कोकम पहिलं टाकलं. कोकम टाकल्यानंतर ते पूर्ण काळं झालं, त्यानंतर मग भजी सोडा. मग तुम्ही गोल भजी करा, बटाटा भजी करा, कुठलीही भजी करा, त्या भजीला तेल एकदम कमी लागतं. करणार ना प्रयोग. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, रायगड. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. छत्रपती शिवाजी महाराज की आमचं नाटक मराठा योद्धा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा योद्धा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची घोषणा दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना एकत्र होऊन मुंबईत जमण्याचं आव्हान देखील जरांगे पाटील यांनी केलंय. लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईत दाखल होणार असून त्याचं नियोजन देखील अतिशय काटेकोरपणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरामध्ये जिल्हावार, तालुकावार आणि गाव पातळीवर देखील बैठका सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील समन्वयकांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मराठा समाज यांचा ठिय्या आंदोलन समिती व सकल समाजाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांमध्ये आंदोलनाच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली आहे. 24 जानेवारीच्या येवल्यातील मराठा समाज बांधवांचा जसा मुंबईच्या दिशेने कूच करणार असून त्या पद्धतीने नाशिक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था या संदर्भात पुढील नियोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या आंदोलनामध्ये मराठा आंदोलनांची आचारसंहिता तसेच आंदोलनादरम्यान घ्यायची काळजी यांसह इतर सूचना देखील समन्वयकांकडून मराठा बांधवांना देण्यात आल्या. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मराठ्यांनी एकत्र यावं असे आवाहन देखील नाशिक जिल्हा समन्वयक करण गायकर यांनी या बैठकीच्या दरम्यान केलं. नाशिक जिल्ह्याची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हा तालुकानिहाय सगळ्या तालुक्यात जाऊन 24 तारखेला नाशिककर हे मुंबईकडे निघणार आहे. त्या संदर्भाचं निमंत्रण देण्यासाठी आज येवला तालुक्याची ही सकल मराठा समाजाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुंबईला रसद मराठा क्रांती मोर्चाचे जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील हे 26 तारखेच्या दरम्यान जवळपास मुंबईत येऊ शकतात आणि तिथून पुढे जो मराठा लाखो करोडोचा मराठा समाज हा मुंबईत येणार आहे त्या मराठा समाजाच्या जेवणाची व्यवस्था नाशिककरांनी जितकी होईल तितकी उचलावी या दृष्टिकोनातून हे नियोजन चालू आहे. त्यामुळं या ठिकाणी जो कोरडा सिधा त्या ठिकाणी लागणार आहे त्या संदर्भात आम्ही या येवलेकरांना साथ घातलेली आहे की तुम्ही या नियोजनात यावं. त्याचबरोबर तालुकानिहाय, गटनिहाय, गणनिहाय कमिट्या करून मुंबईसाठी जास्तीत जास्त लोक कसे निघतील, त्यामध्ये वाहनं असतील, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल, टेम्पो असेल की स्वतःची वाहनं असतील, मोटरसायकल असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांनी एक ठिकाणी यायचं आहे, त्या ठिकाणी जमायचं आहे आणि 24 तारखेला सकाळी 11 वाजता नाशिक येथील शिवतीर्थावर सगळ्यांनी जमायचं आहे. तिथून मराठा समाज हा पायी बाहेरच्या वेशीपर्यंत नाशिकच्या निघेल आणि तिथून मुंबईकडे सर्व लोक वाहनाने प्रवास करतील. हे 24 तारखेला का मराठा समाज जातोय तर आम्हाला आझाद मैदान मनोज जरांगे पाटील यायच्या अगोदरच भरवायचं आहे. सरकारला आमची विनंती आहे
की मराठ्यांचा आता संयम बघू नका. जी संविधानिक मागणी मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केली ती तात्काळ पूर्ण करून मराठा समाजाचा हा मुंबईला येणारा आगेमोळाचा जो आक्रोश आहे हा थांबवण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा पुढील जे काही होईल मग त्याला हे राज्य सरकार आणि शासनकर्ते जबाबदार असतील. या बैठकीसाठी सुनील बागुल, करण गायकर, विलास पांगरकर, नाना बच्चाव, संजय सोमासे यांसह इतर मराठा बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला तालुक्यातील कुसुमवाडी या गावामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शौर्य दिनानिमित्त गावातून या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हरिबाबा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी मिरवणूक काढून पंचशील ध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीनं भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये सलामी देण्यात आली. तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे देखील पूजन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं. यावेळी बौद्ध उपासक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भीमा कोरेगाव येथे लढणाऱ्या 500 शूरवीरांच्या विचार डोळ्यासमोर ठेवून हा शौर्य दिन कुसुमवाडी या गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी आलेल्या मान्यवरांचा हरी अहिरे बाबा व वसंत घोडेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, शशिकांत जगताप, भिक्खू संघ, समता सैनिक, इतर अधिकारी, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मदत केली त्याचीच मला जाऊन हा भीमा कोरेगावचा कार्यक्रम भीमा कोरेगावला पाठवलं. 200 रुपये रोजाने जाऊन भीमा कोरेगावला पाठवलं. आज आई आमच्या एवढ्या तालुक्याचे गायकवाड साहेब हा हा त्यांना पाठवला. या कार्यक्रमाचा हा आनंदी माणसाचा त्यांना पाठवला. एवढा बोलून मी 2 शब्द बोल. जय भारत. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जात होते. त्या अनुषंगाने येवला तालुक्यातील कुसमडी गाव येथील रहिवासी हरिबाबा आयरे हे कुसमडी गावचे लोक व आम्ही त्यांच्याबरोबर इकडं भीमा कोरेगावला गेलो आणि तिथली परिस्थिती पाहून ते एका नदीच्या तीरावर बसले आणि तिथून त्यांनी चांगला विचार डोक्यात घेतला. काही बाबासाहेब म्हणत होते का माझा विचार डोक्यावर घेण्यापेक्षा माझे विचार तुमच्या डोक्यात घ्या तर तुमची प्रगती होईल असं बाबासाहेबांनी सांगितलं. त्या अनुषंगाने हरिभाऊ आयरे हे नदीच्या किनारी येऊन बसलेत 5-10 मिनटं आणि त्यांनी चांगला विचार केला व आपण बी का करू शकत नाही. जर 500 महाराजांनी भीमा कोरेगाव घडवलं तसं आपण 500 लोकांचा सुद्धा कार्यक्रम आपण कुसमडी या गावी करू शकतो आणि प्रति भीमा कोरेगाव हे तयार करू शकतो असं बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी काही अनुषंगाने का होईना पाळलं आणि त्या अनुषंगाने तिथे घरी येऊन एका आचार्य मंडे बोलायला भेटून 500 माणसाचं जेवण त्यांनी बनवलं व सर्व गावकऱ्यांना तालुक्यातील लोकांना इतर शेजारी जिल्ह्यातील लोकांना त्यांनी आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला. हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घडवावा अशी आमची पण इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा कार्यक्रम करतो होतो. ज्याप्रमाणे रमाबाईने बाबासाहेबांना कष्ट करून गौऱ्या थापून आणि त्यांनी बाबासाहेबांना घडवलं, त्यांचा सिंहाचा वाटा त्यांचा पण आहे, तसं त्या पद्धतीनं मंदाबाई हरिभाऊ आयरे हे पण हरिबाबांना त्यांची मोलाची साथ आहे आणि त्यांनी खूप त्यांचं सहकार्य केलं. बस. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला.
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. निफाड तालुक्यात पिंपळस येथे पुलाचा कठडा तोडून कापसाने भरला ट्रक नाल्यात कोसळला. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाल्यानं त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या गुजरात पासिंगच्या लाल आयसर ट्रक महामार्गावर पिंपळस गावाच्या पुढे तीव्र वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यानं भरधाव वेगानं जाणारा आयसर ट्रक पुलाचा कठडा तोडून खाली नाल्यामध्ये कोसळला आहे. यावेळी ट्रकमधील कापूस नाल्यामध्ये अस्ताव्यस्त पडला असून पुलाचे कठडे पूर्ण तुटून तेही नाल्यामध्ये पडल्यानं आता संरक्षण कठड्यांचा प्रश्न निर्माण झालाय. या वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं दर 2 दिवसांनी वाहने नाल्यात जाण्याचे अपघात मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी तात्काळ प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी करू लागले. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. कसबे सुकणे या ठिकाणी बिबट्याचा देखील मोठ्या प्रमाणात हैदोस पाहायला मिळतोय. या बिबट्याच्या हल्ल्यात एक बालिका देखील जखमी झाली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. संस्कृती ज्ञानेश्वर शेवकर वय वर्ष 7 ही घराबाहेर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. सुदैवाने ती हल्ल्यातून बचवली आहे. पंजाने ओरखडले असल्याचं देखील तिच्या पालकांनी सांगितलं. मात्र कसबे सुकणे शिवारातील सुभाष शेवकर यांच्या वस्तीवर ही घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 7 वर्षीय बालिकेला तिच्या पालकांनी तात्काळ कसबे सुकणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे यांनी तिच्यावर उपचार केलेत. केवळ देव बलवत्तर म्हणून ती या हल्ल्यातून सही सलामत बचावली आहे. कसबे सुकणे शिवारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्यांचा संचार असल्याचं देखील परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलंय. शेवकर वस्तीवरील द्राक्ष बागांमध्ये 3 बिबट्या असल्याची माहिती या परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. निफाडच्या वन विभागानं याबाबत तात्काळ दखल घेऊन पिंजरे लावावे अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होऊ लागली आहे. या परिसरामध्ये तात्काळ पिंजरा लावावा आणि त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करावा असं देखील यावेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.